प्रशासक साहेब त्या दिवशीचे काय ना, एक मिनिट, चव्हाण सरच ना. वंदे मातरम सर. वेलकम वेलकम. जिल्ह्यातल्या सगळ्या ठेवीदारांच्या वतीनं आपले स्वागत आहे. थँक्यू सर. आजची मागणी थोडीशी विचित्र वाटू शकेल तुम्हाला. काय प्रशासक व्हायचं नाही तुम्ही आदरच विचित्र. विचित्र मागणी अशी आहे की बहुतेक कायद्याला धरून असेल नसेल आम्हाला माहिती नाही, पण शेवटी असं आहे, या आईनं त्यांना पण दूध पाजलंय. या आईनं त्यांच्या शेतीला तर कर्ज दिलंच, त्यांच्या विहिरींना कर्ज दिलंच, ट्रॅक्टर दिला, त्यांना ट्रॅक्टर दिलाच, आता जेसीबी पण दिले, जेसीबी पण दिले, बंगले दिले, फॉर्च्युनर गाड्या दिल्या, त्यांच्या कडक टोप्या दिल्या. या आईनी सगळं केलं. सत्ता दिली, सत्ता दिली, डायरेक्टरशिप दिली, हा. आमदारशिप दिली, हा. सोसायटीचं चेअरमनशिप दिलं, सरपंच पद दिलं, या आईनंच दिलं. हा. तर या आईला आहे ना आज प्रचंड वेदना आहेत, प्रचंड यातना आहेत. ती खितपत पडली अंथरुणात, तिला गँग्रीन झालंय. 2 ठिकाणी तिला गँग्रीन झालंय. गँग्रीन आता प्रशासकाला लागू व्हायला लागले. तर त्या अवस्थेमध्ये हे कृतज्ञ मुलं जे जी राजकीय धेंड ज्यांची आता आपण जंत्री वाचली, ज्यांना प्रतिष्ठा या आईनं मिळून दिली, बाजारात तिनं नाव मिळून दिलं, तिच्या जीवावर यांनी जे पाहिजे ते सत्तापद भोगले, पण आज ते कृतज्ञ होत आहेत आणि आईच्या दुधाचं ऋण फेडायला त्यांच्या जीवावर आलेले आहेत. तर त्यांनी बंद करतो एक शब्दप्रयोग वापर करणे, बोकडाची अवलाद. तर यांनी ते पैसे फेडले पाहिजे. त्यामुळे आम्हाला तुमची काय मदत हवी आहे, तर तुमची मदत अशी हवी आहे, त्यांचे आत्ताचे लेटेस्ट फोटो, त्यांचे नावं पाहिजेत आणि आपल्याला त्यांच्या गावामध्ये ना त्यांचे 15x15चे होर्डिंग लावायचे. वाढदिवसाच्या शुभेच्छा 15x15वर स्वीकारताना तर मी कर्ज बुडव्या कृतज्ञ मुलगा NDCC बँकेचा आणि मी 1 कोट 2 कोट 90 लाख 80 लाख असे माझ्या आईचं कर्ज फेडलेलं नाही आणि मी एक कृतज्ञ मुलगा आहे असं आम्हाला प्रदर्शनही भरवायचं आहे आणि त्याच्या गावामध्ये त्याचा फोटोही लावायचा आहे. तर तो तुम्ही आम्हाला फोटो द्यायचा आहे, पत्ता द्यायचा आहे. बोलो. हा, 99% तुमची मान्य मागणी. 99% बस. वा 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 वा. एकच आहे, फक्त फोटो आमच्याकडे. सर कर्ज घेताना त्यांनी फोटो दिलाय. ते कसं असतं, सोसायटी पातळीवरती. मग सोसायटी पातळीला तुम्ही आदेशित करायचं आहे की कर्ज बुडव्यांचे फोटो पाहिजे, मागवून द्या. पण वेळ लागेल जरा माहिती सगळ्यांची. 8 दिवस घ्या सर. पण याद्या आजच देतोय. आज याद द्या. वा वा वा. थँक्यू. तर या याद्यांचं वाचन NDCC बँकेच्या गेटवर आम्ही ताबडतोबीने सुरू करत आहोत. याद्यांचं वाचन लाईव्ह होणार आहे आणि लवकरच 8 ते 10 दिवसात त्यांची सुंदर छवी मिळणार आहे. इकडे नाव, इकडे फोटो, इकडे नाव, इकडे फोटो. जितेंद्र भावेश लाईव्हवर सगळ्यांनी बघा. ज्यांनी या आईला मारलं असे कृतज्ञ पोट्टे त्याच्यामध्ये कायद्यात जर काय अडचण नसेल तर जितेंद्र भावे विथ प्रतापसिंह चव्हाण असं काय. वा वा वा. नाही तुम्हाला सांगतो जितेंद्र सर, भावे, तुम्ही नाशिकचे लोक आता एवढं सहन करणार कुठल्या जिल्ह्यात दुसऱ्या नाहीत माहिती आहे. धरून आणतात थकबाकीदाराला पैसे भर म्हणून, आणि इथं ठेवीदार गप्प बसलेत, बिचारे सहन करतायत. त्यांची लग्न होईनात, त्यांना औषधाला पैसे मिळणार, मरायला टेकलेत एक जण. काकाचे दोन्ही किडनॅप केले, परिस्थिती अशी आहे. बँकेत आणि हे मजा मारतायत ठेवीदारांच्या पैशावरती. तुमच्या काकांचं नाव सांगा. ज्ञानेश्वर एक 2 किडनॅप फेले आणि त्यांना पैसे भेटले. मी इथं मला सुद्धा असं वाटायला लागलं, या खुर्चीत बसून आपण पाप करतोय का काय असं वाटायला लागले. बटन चालतं. याद्या दिल्या, वाचन चालू. हा, आणि म्हणजे आज एक झालं समाधान की जितू भाऊ आमच्या बरोबर आहे. येस येस येस, कायमच आहे. हे बघा, ऐका, मी कायमच तुमच्या सोबत आहे. पण होतं कसं, आजपर्यंत कसं होतं आलं तुम्हाला सांगतो. जो ठेवीदार मला इथं घेऊन येत होता ना, तर तो ठेवीदार आहे ना स्वतः घाबरायचा सर. कारण आहे ना त्याचा नातेवाईक संचालक किंवा इथे एखाद्या पदावर असलेला कर्मचारी, तो कर्मचारी धोक्यात यायचा अशी त्याला भीती वाटायची. त्यामुळं तो माझ्याबरोबर लढाईसाठी रणांगणापर्यंत यायचा आणि तरी काहीतरी कारण काढून तो रणांगणावरून पळून जायचा. मला एक सांगा, शेवटी माकडीनं पिलाला पायाखाली घेतलंच हा ना, शेवटी घेतलंच ना. तुम्ही का दबकताय ठेवीदार, का दबकताय? बरोबर आहे. म्हणजे त्यांनी अधिकृत दरोडा घातलाय तुमच्या ठेवीवर, तो तुम्ही मान्य करताय?
हो ना, हो ना. व्हाईट कॉलर दरोडा म्हणतात त्याला, व्हाईट कॉलर दरोडा. तर आता मला यादी मिळते आहे तुमच्या देखतच मी ती स्वीकारतो. हीच आहे का? तयारच आहे का? फोटो काढा, बघा फोटो. आमचे लोक किती तृप्त आहेत सगळे. फोटो काढा, फोटो घ्या, फोटो. अरे जरांगी, आदिल भाई फोटो घ्या ना, फोटो घ्या. तुम्हाला दिसत आहे कसं की 100 आहेत ना सगळे टॉप 100 द्या आता. आणि प्रत्येक आपण सगळ्यात तालुक्यातले 100 काढले ते पण द्या. वा 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 वा. तर आता टॉप 100 जिल्ह्यातले जे आहेत त्याची यादी मला मिळते आहे. आणि त्यानंतर नेत्यांनी आम्हाला तालुक्यातले टॉप 100 ची मागणी केली, ते देण्याचं आश्वासन प्रशासकांनी दिलं. सर उभे राहा असं त्यांच्यासोबत. चला सगळे टोप्यावाले आत या, काही तिकडून या. टोप्यावाले काही तिकडून या. आदिल भाई जाय हा याच्यात फोटो आहे. कुठं आमचे अधिकारी सर दरवाजा उघडा. काय करू कोणी एक लक्षात ठेवा पवार साहेब, पहिल्यांदा ह्यांचा खुर्ची लावा. होता थोडं. नाही असं नाही ऐका की, पण जेव्हा त्यांना फॅक्ट समजल्या त्यावेळेस ते पुढच्या बाजूला असे उभे होते, ते आपल्या बाजूला असे करायला आले. सर आम्हाला कर्ज मिळालेलं आहे, आम्ही शेतकरी नव्हतो तरी. सर एक मिनिट पकडा बरं असं. व्हायचं असेल. एक मिनिट. त्या लाईव्ह चालू आहे, ते राहू द्या. लाईव्ह चालू त्याला नका हात लावू. आमचा चंद्रकांत शिंदे बेंडकुळी होते ना तुमच्याकडे, हा ते सगळे आमची काळजी घ्यायची. ते नवीनच लागलेले मुलं होते, त्यांना रोजगार मिळाला तुमच्या माध्यमातून. आज बेंडकुळी तुमच्याकडे जे काम करतायत ना, त्या माणसाला त्यावेळेला रोजगार मिळाला होता तुमच्याकडे. आज तो रिटायर व्हायला आलाय तुमच्याकडे. ही जर संस्था अडचणीत गेलीच दुर्दैवानं, हा तर संपूर्ण ग्रामीण अर्थकारण संपणार आहे. खरंय. कारण ऍक्सिस बँक, तुमची ICICI बँक, या सगळ्या बँकांच्या वळचणीला शेतकऱ्याला जावं लागतंय. पण यांचा खरा चेहरा खाजगी सावकारीच आहे, हे आम्ही तुम्हाला अगदी छाती ठोकपणे सांगतो. कारण या बँकेने तुम्हाला जेवढं क्षमाशील नजरेतनं, क्षमाशील दृष्टिकोनातनं पाहिलेलं आहे, तेवढं कोणीच पाहिलेलं नाहीये. त्यामुळं आम्ही आहे ना, ही सामाजिक जबाबदारी स्वीकारून तुमच्यापर्यंत आलेलो. सर हायेस्ट 5-5 नावं दररोज झळकणार, ते पण सांगा पोस्टवर. हायएस्ट 5-5 नावं आम्ही आमच्या पोस्टमध्ये रोज प्रिंट करणार आहोत. सगळ्यांनी सावध राहा. वंदे मातरम. थँक्यू.